राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. महाराज या प्रवचनामध्ये आत्मज्ञानाच्या एका भागामध्ये इंद्रिय ज्ञान याबाबत माऊलींनी विवेचन केलेलं आहे. एथ कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे, परी देहची हा न नाशे एक आसवे. महाराज या ओवीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या शरीराचे होणारे बदल याच्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. एथ कौमारत्व दिसे म्हणजे आपल्याला एक लहानपण असतं, बालपण असतं, कुमार वय असतं. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपल्याला तारुण्य येतं त्यावेळेला आपोआप आपल्यामधलं असलेलं बालपण, कुमारपण हे नष्ट होऊन जातं. त्याची जागा तरुणपणाने घेतली जाते. तरुणपण हे पुढे जाऊन म्हातारपणामध्ये बदलतं. शरीर अनेक रूपं जन्मापासून ते म्हातारपणापर्यंत अनेक प्रकारे दिसत असतं, अनेक रूपं घेत असतं. जरी ते अनेक रूपं घेत असेल तरी त्याचं एक रूप नाश पावलं आणि दुसरं रूप आलं याचा अर्थ त्या शरीराचा नाश झाला का? नाही. शरीर तेच आहे, परंतु त्या शरीराने अनेक वेगवेगळी रूपं धारण केलेली आहेत. या ओवीमधनं ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हा निसर्ग नियम आहे. निसर्ग नियमानुसार बदल होणं हे स्वाभाविक आहे, हे सहज आहे. हे अर्जुनाला भगवंत सांगतायत. तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्याहू मोह दुःख. चैतन्य आपल्या ज्या शरीरामध्ये आहे त्या चैतन्याचं रूप तेच आहे. अनेक शरीर बदली करणं किंवा अनेक शरीरांचं रूप पालटणं हा त्या चैतन्याचा, त्या भगवंताच्या अंशाचा गुणधर्म आहे. अर्जुना, ते शरीर बदलणं हे जसं चैतन्याचं लक्षण आहे किंवा चैतन्य हे शरीर बदलत असतं, त्याच्याबद्दल दुःख तू का करतोयस? तुझ्या शरीरामध्ये असलेलं चैतन्यसुद्धा दुसरं रूप घेणार आहे. मी हा प्रत्यक्ष भगवंत असलो, या अवतारात असलो तरी माझं हे रूप हे सुद्धा बदलणार आहे. आपलं चैतन्य हे या सृष्टीमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये जे बदल होतात ते शरीरामध्ये होतात. चैतन्य हे प्रत्येक शरीरामध्ये तेच असतं. एथ ज्ञानावया हेची कारणं, जे इंद्रिया अधीनपण तीही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. हे तुला माहिती आहे अर्जुना, हे प्रत्येकाला माहीत असतं असून सुद्धा आपलं चैतन्य, आपलं अंतःकरण हे यावेळेला इंद्रियांच्या अधीन होतं. इंद्रियांच्या मध्ये अंतःकरण दडून बसतं. त्यावेळेला आपल्याला संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम आपल्या देहाबद्दल, आपल्या अस्तित्वाबद्दल, आपल्याला होणाऱ्या इंद्रिया सुखांमुळे घडतो आणि त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं. त्याच्यामुळे आपण संभ्रमित होतो. वास्तविक पाहता अंतःकरण, आपलं चैतन्य या इंद्रियांकरवी भोग भोगण्यासाठी आलेलं आहे. अंतःकरणाने ठरवायचं आहे की इंद्रियांनी कोणते भोग भोगायचे आहेत. परंतु अंतःकरण ज्या वेळेला इंद्रियांच्या अधीन होतं, इंद्रिय ज्या वेळेला सांगतात किंवा ठरवतात त्याप्रमाणे अंतःकरण वागायला लागतं, त्यावेळेला आपल्याला हा भ्रम, आपल्याला हा मोह निर्माण होतो. आता या इंद्रियाचं अधीनपण म्हणजे काय किंवा अंतःकरण इंद्रियाच्या स्वाधीन होतं काय?
हे जे काय आहे हे आपल्याला सगळ्या पुढच्या ओव्यांमधून आपल्याला महाराज बघायचं आहे. इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती, ते अंतर आपलविती संगे येणे. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, तेत दुःख आणि काही सुखही दिसे. महाराज ही ओवी समजवण्यासाठी इंद्रिय विषय सेवती तेथ हर्ष शोक उपजती, म्हणजे इंद्रियाकडून विषय म्हणजे आपल्याला हवी असणारी गोष्ट, सुखाची गोष्ट ज्यावेळेला उपभोगली जाते त्यावेळेला हर्ष आणि शोक म्हणजे आनंद आणि दुःख हे निर्माण होतात. याच्यासाठी एक आपल्याला चांगलं उदाहरण द्यावं लागेल मला महाराज. स्वामी विवेकानंद ज्यावेळेला अमेरिकेला गेले होते, ज्यावेळेला त्यांचं भाषण तिथे झालं, ते भाषण झाल्यानंतर त्यांच्या विद्वत्तेची ओळख पटल्यानंतर स्वामींना आपल्या रूपाच्या, आपल्या सुंदरतेच्या जाळ्यात ओढायचं आणि स्वामींचं ब्रह्मचर्य किंवा स्वामींची विद्वत्ता कशी खोटी आहे हे दाखवायचं, असं एका तरुणीला, अमेरिकन तरुणीला ते वाटलं आणि ती तरुणी स्वामी विवेकानंदांच्याकडे गेली. म्हणाली, अत्यंत सुंदर रूपवान अशी ही अमेरिकन तरुणी स्वामी विवेकानंदांच्या जवळ गेल्यानंतर स्वामी विवेकानंदांना तिने सांगितलं की महाराज, आपली विद्वत्ता आणि आपली ही अमोघ वाणी बघून मला इतका आनंद झाला आहे की माझ्या आयुष्यात मला आपल्यासारखाच दैदिप्यमान, सुंदर आणि अमोघ वाणी असणारा पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. आपण माझ्याशी लग्न करावं किंवा आपण माझ्याशी संग करावा, जेणेकरून यातून मला असं पुत्ररत्न प्राप्त होईल. बघा महाराज, अमेरिकेसारख्या मुक्त वातावरणामध्ये, ज्या ठिकाणी संस्कृती आणि धर्म नाही, तिथे वातावरण मुक्त आहे, तिथे फक्त भोग आणि भोग याच्या पलीकडे काहीही नाही. केवळ भोगांच्या दुनियेमध्ये प्रत्यक्ष विवेकानंद उभे असताना आपल्या इंद्रियांवरती प्रभुत्व ठेवून विवेकानंद काय म्हणाले ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. म्हटले, अहो आपल्याला पुत्ररत्न हवं आहे माझ्यासारखं ना, मग त्याच्यासाठी लग्न करायची किंवा तुमच्याबरोबर मी संग करायची काय गरज आहे. माते, आजपासून मी तुझा पुत्र, तू माझी माता आणि हा पुत्र तुझ्याच पायाशी आहे असं म्हटल्यानंतर समोर असणाऱ्या त्या अमेरिकन त्या तरुणीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. आपल्यासमोर इंद्रिय सुखाचं हे सोन्यासारखं पान वाढलेलं असताना प्रत्यक्ष इंद्रियाला सांगणं की हे चूक आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपला व्यतिपात आहे, आपला तिथे भोग आहे, याच्यावरती बोट ठेवून आपली इंद्रिय आकसून घेणं आणि त्यासमोरच्या मोहाला दूर लोटणं हे इंद्रियांवरती प्रभुत्व असण्याचं लक्षण आहे. स्वामी विवेकानंदांचं इंद्रियांवरती प्रभुत्व होतं, त्याच्यामुळे ते हे वाक्य बोलू शकले. त्या अमेरिकन तरुणीला हे सांगू शकले की तुझाच मी मुलगा आहे आणि मी तुझा मुलगा असल्यामुळे तुला या माझ्याशी लग्न करायची किंवा हे करायची गरज नाही, मीच तुझा पुत्र आहे. किती सुंदरता आहे बघा, किती सुंदर प्रभुत्व या इंद्रियांवरती विवेकानंदांनी मिळवलेलं आहे. याच्या पुढची महाराज उभी आहे, देखे शब्दांची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. आपण बघितलं, जया विषयांच्या ठाई एक अनिष्ठता काही नाही, म्हणजे जिथे विषय आहेत, ज्या ठिकाणी भोग आहेत, त्या ठिकाणी एकनिष्ठता नाही. जिथे धर्म नाही, जिथे संस्कृती नाही, जिथे विचार नाहीत, त्या ठिकाणी त्या विषयांच्या ठाई एकनिष्ठता नाही. म्हणजे एका विषयामुळे, एका उपभोगण्यामुळे, एक विषय उपभोगण्यामुळे दुःखही मिळेल आणि कधीकधी
सुखही मिळेल. ते देखे शब्दांची व्याप्ती, निंदा आणि स्तुती. आता तुम्हाला सांगतो महाराज, श्रवणाद्वारे म्हणजे आपल्याला याच्यासाठी पुन्हा एक उदाहरण सांगावं लागेल. एखाद्याने आपली जर स्तुती केली, एखाद्याने आपल्याबद्दल जर चांगलं म्हटलं, महाराज तुम्ही फार चांगले बोलता, महाराज तुम्ही फार चांगलं प्रवचन करता, असं म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला खूप आनंद होतो, हर्ष होतो किंवा त्या व्यक्तीला त्याच्याबद्दल आदरही वाटायला लागतो. परंतु तीच व्यक्ती जर असं म्हणाली की महाराज तुम्हाला बोलता येत नाही, महाराज तुम्हाला प्रवचन सांगता येत नाही, आम्हाला काही कळत नाही, तर त्याच्याबद्दलचा द्वेष निर्माण होतो. म्हणजे आपल्या कानाने आपण जे ऐकणार आहोत, आपल्या कानामध्ये जे शब्द येणार आहेत, त्या शब्दांची व्याप्ती इतकी मोठी आहे, त्या शब्दांचं महत्त्व इतकं आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये द्वेष आणि आनंद किंवा द्वेष आणि दुसऱ्याबद्दलचा तिरस्कार, अहंकार किंवा दुसऱ्याबद्दलचा आदर हा समोरच्या व्यक्तीच्या शब्दांतून निर्माण होतो. आपण जर आपल्या अंतःकरणाला इतकं तयार केलं आणि आपण जर सांगितलं त्याला का कानाने काहीही ऐकू दे, दुसऱ्याबद्दल माझ्या मनामध्ये कधीही द्वेष येणार नाही, अहंकार येणार नाही, तर आपोआप आपल्याला दुसरा काहीही बोलला तरी त्याचं कुठलंही दुःखही होणार नाही आणि आनंदही होणार नाही. लहान मूल असतं महाराज, आपण सहज बोलून जातो. या लहान मुलावरती ना संस्कार चांगलेत. 10 वर्षाचा मुलगा कीर्तन करतो आणि 10 वर्षाचा मुलगा शिव्याही देतो. शिव्या देणाऱ्या मुलाला आजूबाजूची लोक म्हणतात की याच्यावर चांगले संस्कार नाहीत, आणि कीर्तन करणाऱ्या मुलाला की याच्यावर खूप चांगले संस्कार केलेत. वास्तविकता संस्कार करणे हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. संस्कार केले जात नाहीत, संस्कार कानाद्वारे आपोआप अंतःकरणावर घडत असतात. तुमच्या घरामध्ये ज्या भाषेमध्ये तुम्ही बोलता, तुमच्या घरामध्ये ज्या आदराने तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींबरोबर बोलत असता, तेच सगळं तुमच्या घरामध्ये असलेला लहान मुलगा त्याचं अंतःकरण आत्मसात करत असतो. तुमचे मोठे बंधू, तुमचे वडीलधारी माणसं ज्यावेळेला घरात येतात त्यावेळेला तुम्ही जर उठून उभे राहत असाल, त्यांना जागा देत असाल, त्यांना पाणी देत असाल, तर आपोआप तुमचा मुलगा, तुमच्या घरातली लहान मुलं त्या येणाऱ्या प्रत्येकाला तो आदर सन्मान सहज देतात. त्याला वेगळं काही करायची गरज नाही, कारण तुमच्या कृतीतून, तुमच्या बोलण्यातून त्याच्या अंतःकरणावरती आपोआप त्याचे संस्कार घडत असतात. आपल्या कृतीतून, आपल्या बोलातून ज्या वेळेला शिव्या आपल्या घरामध्ये जर दिल्या जात असतील, तर महाराज आपोआप त्या लहान मुलाच्या मुखातून समाजामध्ये गेल्यावर शिव्याच बाहेर निघतील, कारण त्याच्या कानातून, श्रवणद्वारे त्याच्या कानातून त्याच्या अंतःकरणावरती शिव्यांचाच संस्कार झालेला आहे. आपल्या घरातलं वातावरण किती सुंदर ठेवावं हे या ओवीतून आपल्याला माऊलींनी सांगितलं आहे. हे इंद्रिय ज्ञान आहे, आत्मज्ञानामधला एक भाग आहे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचेनी संगे कारण संतोष केला. महाराज आपल्या डोळ्यांचं झालं, आपल्या कानांबद्दल झालं, आपल्या तोंडातून येणाऱ्या शब्दांबद्दल झालं. आता ही ओवी आहे स्पर्शाबद्दल. तुमच्या हातांचा जो स्पर्श आहे महाराज, त्याच्याबद्दलची ही ओवी आहे. आपण आपला हात किंवा आपले दोन्ही हात पाय कुठे ठेवावेत, कशाला स्पर्श करावा, त्या स्पर्शातून आपल्या अंतःकरणामध्ये काय बदल घडतो किंवा काय विचार येतात याच्यावरती भाष्य केलेली ओवी आहे. तुम्हाला याच्यासाठी एक उदाहरण देतो. कानोपात्रा अत्यंत सुंदर, खरं तरी एका वेश्येची मुलगी, पण दिसायला अत्यंत सुंदर, रूपवान आणि अत्यंत कोमल महाराज. संगतीमध्ये आली, वारकऱ्यांच्या संगतीमध्ये आली. पंढरपूरची वारी घडली. सगळ्या वारकरी संप्रदायातली माणसं पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या पायावरती डोकं ठेवून दर्शन घेत होती.
कानोपात्रा म्हणली, या दगडाच्या मूर्तीवरती जर मी माझं कोमल असं हे जर मस्तक ठेवलं तर या मस्तकाला डाग पडेल, या मस्तकाला जखम होईल, या मस्तकाला खरचटेल, त्यापेक्षा मी हात लावून दर्शन घेते. म्हणून कानोपात्रेने पांडुरंगाच्या पायाला हात लावला. आपला उजवा हात जसा पांडुरंगाच्या पायाला लावला कानोपात्रेने, तसा तिथे खड्डा पडला महाराज. तो खड्डा आजही तुम्ही विठ्ठलाच्या मूर्तीला जाऊन बघू शकता. भगवंत म्हणाला कानोपात्रेला, तू जितकी कोमल आहेस त्याच्यापेक्षाही मी कोमल आहे, माझ्यापेक्षाही काहीतरी कोमल आहे असं म्हटल्यावर, असं प्रत्यक्ष अनुभूती झाल्यानंतर, भगवंत आपल्यापेक्षा कोमल आहे हे म्हटल्यानंतर तिच्या मनाचा, सुंदरतेचा, इंद्रियाचा मीपणा, गर्व गळून पडला आणि कानोपात्रा भक्तिमय, भगवंतमय झाली महाराज. ही या ओवेतून सांगितलेलं निरूपण आहे. पुढची ओवी सांगतो महाराज. भ्यासूर आणि सुरेख हे रूपांचे स्वरूप देखे, जे उपजीवी सुखदुःख नेत्रद्वारे. ही ओवी आहे ना महाराज, ही ओवी तुमच्या डोळ्यांच्या वरती आहे. पंचेंद्रियात महाराज, त्वचा, डोळे तुमचे, कान, जीभ, नाक, ही 5 इंद्रिय जी तुमच्या कानाने तुम्ही ऐकताय, डोळ्यांनी बघताय, तोंडाने बोलताय, जिभेने चव घेताय, त्वचा तुमची आहे. ही जी त्वचा आहे, हे जी तुमची 5 इंद्रिय आहेत, या इंद्रियांच्या बद्दल महाराज, मग प्रत्येक इंद्रिय, शरीरामध्ये असलेला अवयव, त्याचा उपभोग, ही पंचेंद्रिय, हे अंतःकरण या इंद्रियांद्वारे भोगत असतं. मग इंद्रियांकरवी काय काम करावं हे अंतःकरणाने ठरवायचं असतं. हे या ओवींमध्ये आपल्याला दिसेल. उदाहरण देतो महाराज. कल्याणच्या सुभेदाराची सून, कल्याणच्या सुभेदाराचा पाडाव झाला आणि कल्याणच्या सुभेदाराची सून लूट म्हणून छत्रपतींच्या दरबारामध्ये आणली. छत्रपती दरबारात बसलेले आहेत महाराज. समोर ती सुभेदारांची सून, लूट सादर करा म्हणून छत्रपतींनी आदेश दिला आणि सर्व लूट, दागदागिने, जडजावाईर महाराजांपुढे सादर केले. आणि ज्या सरदारांनी लूट आणली होती त्यांनी महाराज आनंदित होतील म्हणून ही रूपसुंदर, जातिवंत सुंदर, म्हणजे तिच्या इतकं सुंदरता नाही, सुंदरता शब्द फिका पडावा इतकीच सुंदर असलेली ती सुभेदाराची सून लुटीमध्ये नजराणा म्हणून छत्रपतींच्या समोर सादर केली गेली. सरदारांना वाटलं की या सुनेच्याकडे बघून महाराज आपल्याला शब्बासकी देतील. महाराजांनी तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला घ्यायला सांगितलं. महाराज बसले. म्हटले, कोण आहेत? म्हणले, सुभेदारांची सून आहे. बघू म्हणले. डोक्यावरचा पदर, डोक्यावरचा घुंगट बाजूला झाला आणि महाराज सिंहासनावरनं उठले. महाराजांनी एकटक त्या सुभेदारांच्या सुनेकडे बघितलं. उभे राहिले महाराज आणि महाराज जे वाक्य म्हणालेत, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो. महाराज छत्रपतींचं वाक्य आहे, अशीच आमची आई जर सुंदर असती तर आम्ही ही सुंदर झालो असतो. राज्याचा राजा, स्वराज्याचा राजा, अनभिक्षित सम्राट, समोर आणलेली सुभेदाराच्या सुनेची लुटलेली स्त्री, शत्रूची स्त्री लुटून आणलेली आहे आणि त्या स्त्रीबद्दल आपल्या आईची उपमा देणं या इंद्रियांवरती असलेलं सगळ्यात मोठं प्रभुत्व आहे. महाराज ती जर त्यांनी जनानखान्यात ठेवणं किंवा दुसऱ्या
अशा लुटून आणलेल्या स्त्रिया आपल्या जनानखान्यात ठेवणं हे त्या काळातली रीत होती. अनेक बायकांची लग्न करणं ही त्या काळातली रीत होती महाराज. पण तसं जर महाराजांनी झालं असतं, घडलं असतं, तर इतिहासाने त्याची नोंद घेतली नसती. पण या गोष्टीची नोंद जगातल्या इतिहासाने घेतली. इतिहासात ही नोंद झाली, या वाक्याची नोंद झाली. महाराज म्हणाले, कोणी हे कार्य केलंय त्या सरदाराचे हात तोडून टाका. आणि महाराज दरबारातनं निघून गेलेत. समोर सुभेदारांची सून आहे. सुनेला मराठी भाषा येत नव्हती. महाराज काय म्हणाले तिला कळलं नाही. सुभेदारांची सुनेने विचारलं की काय झालं, कोण होते हे. सरदारांनी सांगितलं, हे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला लुटून आणलेलं, आपल्याला बांधून आणलेले सरदार आपल्याला मुजरा करतायत पाहून सुभेदारांची सून म्हणाली, आप ये क्या कर रहे हो, आपण हे काय करताय. म्हणले, आपण आपल्याला म्हणजे काय म्हणाले छत्रपती हे. ज्यावेळेला सरदारांनी तिला सांगितलं, म्हणाले की माझी बहीण आहे आणि या माझ्या बहिणीला जसं माझी बहिणीला तुम्ही सन्मानाने सोडाल तसं सन्मानाने तिच्या कल्याणला नेऊन सोडा आणि तो जिंकलेला भाग तिला परत द्या. ती माझी बहीण आहे. परजातीची लुटून आणलेली स्त्री माझी बहीण आहे म्हणून तिला सन्मानाने पोचवा. हे ज्यावेळेला त्या सुनेने ऐकलं त्यावेळेला त्या सुनेच्या मुखातून जे शब्द आलेत ना महाराज, ते शब्द आहेत, जर मला माझं आयुष्य देता आलं तर हे देवा खुदा, जर माझं आयुष्य मला देता आलं तर संपूर्ण आयुष्य या राजाला दे. आणि ह्याची ख्याती नंतर जगभर झाली. हा इतिहास आहे. हे याच्यातून म्हणजे छत्रपतींचं अंतःकरण किती पवित्र होतं आणि किती निस्पृह होतं. समोरच्या स्त्रीला आपली माता म्हणून उद्गारणं हे फक्त छत्रपतींनी केलं म्हणून ह्याने इतिहासामध्ये ते अजरामर झाले. महाराज ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या ओवीतून आपल्याला सांगितलं आहे की आपल्या डोळ्यांच्यावर समोर दिसणारी गोष्ट कितीही सुंदर असली तरी तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या अंतःकरणाने ठरवायचा आहे. अंतःकरणाने सांगायचं आहे की डोळ्याचं बघत असशील ना तरी हे याचं रूप हे आहे. महाराज या सगळ्या गोष्टी आपल्याला माऊलींनी याच्यातून शिकवल्या आहेत. खूप विचार करून हे आत्मज्ञान, हे इंद्रिय ज्ञान माऊलींनी मांडलेलं आहे. महाराज सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो प्राणसंगे विषादू तोषू देता. सुगंध आणि दुर्गंध आपल्याला आवडेल त्या पद्धतीने नाक घेतो असं नाही. नाकाचं काम आहे महाराज की आपण प्राणवायू घेणं, शरीराला लागणारा ऑक्सिजन घेणं हे नाकाचं काम आहे. पण सुगंध आणि दुर्गंध हे त्या नाकाच्या करवी आपल्याला समजतं आणि आपण सुगंधाच्या दिशेने मोहित जातो. दुर्गंध येत असेल तर आपण नाक बंद करून बाजूला जातो. पण आपण सुगंध घ्यावा, दुर्गंध घ्यावा याच्यापेक्षा आपल्याला एक उत्तम उदाहरण देईन. आपल्याला वाईट गोष्टीचा दुर्गंध आवडत नाही. आपण गुलाबाचं फूल असेल तर त्याचा सुगंध घेऊ, चाफ्याचा सुगंध घेऊ. परंतु खरं जर नाकाचं काम असेल तर ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसून 100% ऑक्सिजन घेणं आणि तुळशी वृंदावनाच्या बाजूला बसून आपण त्यातनं मिळणारा फुफ्फुसांचे रोग निर्माण होतात त्या रोगांवरती औषध म्हणून तुळशीतून निघालेला ऑक्सिजन घेणं हे खरं आपल्या इंद्रियाचं काम आहे. ते सोडून आपण गुलाबाचा वास घेऊ, चाफ्याचा वास घेऊ आणि दुर्गंध आला म्हणून नाक बंद करू. पण तसं नाही. इंद्रियाचं काम आहे शरीराला लागणारा चांगला प्राणवायू घेणं आणि तो निर्माण होतो कडुलिंबाच्या झाडापासून, तुळशीच्या झाडापासून. तो घेणं आपलं काम आहे. ते न घेता आपण वेगवेगळे सुगंधी द्रव्य, परफ्यूम वापरतो आणि ते आपण घेत असतो, त्याच्या मोहामध्ये असतो. हा या ओवीचा सगळ्यात मोठा लौकिक अर्थ आहे.
तैसाची विविध रसू उपजीवी प्रीती त्रासू म्हणून या अपभ्रंशू विषयू संगे. अनेक रस विविध रस उत्पन्न होतात या इंद्रियांमुळे आणि त्याचाच जो आहे अपभ्रंश आहे की आपला हा जो विषय आहे अनेक इंद्रिय विषय सुखाच्या अधीन झाल्यामुळे त्याच्यापासून हा अपभ्रंश किंवा आपल्याला भ्रम निर्माण होतो आहे. देव अर्जुनाला सांगतायत, देखे इंद्रियाधीन होईजे तै शीतोष्णांते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. त्याप्रमाणे आपण इंद्रियांच्या अधीन झालं अंतःकरण गार आणि गरम हे आपल्या त्वचेला जाणवतं. त्याप्रमाणे सुखदुःख आपल्या वाट्याला येतात आणि ती दुःख या इंद्रियांकरवे अंतःकरण गरज नसताना भोगत असतं. या विषया वाचुनी काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. अरे अर्जुना, इंद्रियांचा हा स्वभावच आहे की या विषयांच्या शिवाय त्याला कशातच रस नाही. त्याला चांगला ऑक्सिजन घेण्यामध्ये रस नाही, त्याला चांगलं बघण्यामध्ये रस नाही, त्याला नामचिंतन करण्यामध्ये रस नाही, भगवंताचं नाम मुखाने घेण्यामध्ये रस नाही, भगवंताचं नाम कानाने ऐकण्यामध्ये रस नाही. त्याला विषय सुखाचा अनेक विविध रसांचा आणि या सृष्टीमध्ये असलेल्या गोष्टींचा उपभोग घेणं हाच त्या इंद्रियांचा स्वभाव धर्म आहे. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाते. मृगजळाचं असलेलं पाणी त्याप्रमाणे किंवा स्वप्नामध्ये पडलेलं स्वप्नामध्ये आपल्याला आलेला राजशाही योग म्हणा किंवा आपण राजे आहोत असं पडलेलं स्वप्न हे त्या जसं आपल्यामध्ये सत्य नसतं त्याप्रमाणे हे विषय त्या मृगजळासारखे आहेत, ते दूर आहेत, तिथे पाणी नाही. आणि स्वप्नामध्ये मिळालेलं राज्यसुख हे शाश्वत नाही. देखे अनित्य तियापरी म्हणून तू अवेरी हा सर्वथा संगुण दरी धनुर्धरा. आता इथे शब्द वापरला आहे धनुर्धरा. त्याला जाणीव करून दिली आहे की तू धनुर्धर आहेस, तुझा स्वभाव धनुर्धराचा आहे. या विषयांचा या इंद्रियांच्या संग आणि या विषयांच्या बद्दलचा उपभोगांचा विषयांचा जो संग आहे तो सोडून दे. त्यांच्या नाशाचा त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखांचा तू विचार करू नकोस असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. जे विषय जयाते ना कळती तया सुखदुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही. ज्याला विषयाबद्दल आवड नाही, ज्याला विषय सुखांमध्ये स्वारस्य नाही, त्या प्रत्येकाला कोणतीही सुखदुःख लागत नाहीत किंवा त्याच्या वाट्याला अशी सुखदुःख येत नाहीत. कारण त्याला कुठल्याही मला अमुक गोष्ट पाहिजे, मला एक गाडी पाहिजे, त्याच्यापेक्षा दुसरी पाहिजे, तिसरी पाहिजे, त्याला गाडीच नको, मला त्या गाडीबद्दल कौतुक नाही म्हटल्यानंतर कुठलीही गाडी असो वा नसो त्याला त्याचं सुख नाही आणि दुःख नाही. मला इतकंच घर हवं, मला त्याच्यापेक्षा मोठं घर हवं. हे आपल्या शरीराला मिळणाऱ्या सुखाचं हे गरज ही या शरीरांच्या इंद्रियांनी निर्माण केलेली आहे. छोट्या जागेवरती पण हा मनुष्य राहू शकतो, त्या मोठ्या घराचा तो अपेक्षा बाळगतो, ते मिळालं नाही का त्याला दुःख होतं. हे दुःख इंद्रियांच्यामुळे घडतं. धनुर्धरा अर्जुना, तू या इंद्रिय सुखापासून विषय सुखापासून लांब हो. राज्यसुख मिळेल युद्ध करून हा विषय सोडून दे. हे मरतील हे सोडून दे, मी मारीन हे सोडून दे. तू धनुर्धर आहेस आणि तुझा धर्म युद्ध करणे आहे. हे भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे. महाराज इंद्रियांवरती प्रभुत्व मिळवणं हे तुकाराम महाराजांना जमलं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, देह हा विठ्ठल. देहातला प्रत्येक कण कण हा विठ्ठल आहे. माझं प्रत्येक इंद्रिय विठ्ठल आहे. त्याला मृत्यूयोग देणं प्रत्यक्ष भगवंतालाही शक्य नाही. ज्यामुळे तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला न्यावं लागलं. कारण हा देह हाच विठ्ठल, डोळ्यांमध्ये विठ्ठल, मुखामध्ये विठ्ठल, कानामध्ये विठ्ठल, हातांमध्ये विठ्ठल, प्रत्येक नखशिकांत विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामुळे विठ्ठलाला तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला न्यावं लागलं. याच्यावरती आणखीन एक मोठी पराकोटीची गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची.
रेड्यामुखी वेद बोलविला. स्वतःच्या इंद्रियांवरती प्रभुत्व मिळवणं हे शक्य आहे, पण ज्ञानेश्वर माऊलींनी आपला हात त्या रेड्याच्या डोक्यावर ठेवला. त्याचा कंठ, त्याचं असलेलं इंद्रिय हे ज्ञानेश्वर माऊलींनी वापरलं. म्हणजे किती मोठं प्रभुत्व आहे बघा. माझं इंद्रिय, माझं अंतःकरण, माझी इंद्रिय वापरेल आणि त्यातून वेद बोलले जातील. पण हात ठेवल्यानंतर दुसऱ्याचं इंद्रिय, रेड्याचा कंठसुद्धा वेद बोलेल. हे प्रभुत्व ज्ञानेश्वर माऊलींचं आहे. त्यामुळे माझ्यासारखे अनेक रेडे कीर्तन करतायत, प्रवचन करतायत आणि आपल्यापुढे हे गीताज्ञान सांगतायत. महाराज, याच्या पुढे स्वधर्माविषयीच्या ओव्या आहेत. महाराज, आपण त्या पुढच्या प्रवचनात ऐकणार आहोत. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.